बिलिंगचे महत्त्व आणि त्यातील तपशील भाग 1. इम्पॉर्टन्स ऑफ बिलिंग अँड इट्स स्पेसिफिकेशन्स पार्ट 1. कंत्राटदार रमेशला क्लायंटसाठी महिन्याची बिलं करत असताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील बिलिंग समजून घेऊया. बिलिंग म्हणजे काय? क्लायंटचं काम करून दिल्यावर किंवा क्लायंटला सर्व्हिसेस देऊन झाल्यावर चलान किंवा इनव्हॉइस बनवून दिलं जातं. या प्रक्रियेला बिलिंग म्हणतात. बिलिंग प्रक्रियेचे 3 मुख्य भाग असतात. चलान किंवा इनव्हॉइस. यामध्ये क्लायंटसाठी केलेली कामं किंवा सेवा, त्यांचं प्रमाण किंवा संख्या, किंमत आणि लागू होणारा टॅक्स हे तपशील दिलेले असतात. बिलिंग सायकल. कंत्राटदार दर महिन्याला किंवा विशिष्ट काळाने केलेल्या कामाचं बिल क्लायंटला देतो. या प्रक्रियेला बिलिंग सायकल म्हणतात. रेकॉर्ड किंवा नोंद ठेवणे. इनव्हॉइस, पेमेंट आणि इतर कोणत्याही आर्थिक व्यवहाराचं रेकॉर्ड ठेवणं बिलिंग प्रक्रियेत अतिशय महत्त्वाचं आहे. मासिक बिल. दर महिन्याला कन्स्ट्रक्शन साइटवर चालू असलेल्या कामाचा हिशोब ठेवणं, खर्चाचा हिशोब ठेवणं आणि क्लायंटला नियमितपणे दर महिन्याला बिल देण्यासाठी मासिक बिलाचा वापर केला जातो. यामुळे पैसे घेताना मोजणीमध्ये झालेल्या चुकांमुळे होणारी कपात म्हणजेच डेबिट टाळता येते. जर पेमेंट मिळण्यात टाळाटाळ होत असेल तर हे बिल लेबर कोर्टमध्ये पुरावा म्हणून सादर करता येतं. मासिक बिलाचे मुख्य भाग. रनिंग अकाउंट बिल आणि मेजरमेंट बुक. रनिंग अकाउंट बिल प्रोजेक्टमध्ये केल्या जाणाऱ्या खर्चाचा म्हणजेच कामगार, साहित्य आणि इतर खर्चाचा हिशोब या बिलामध्ये असतो. सुरू असलेल्या कामाचं ठराविक काळाने म्हणजे दर 15 दिवसाने किंवा 1 महिन्यानं हे बिल केलं जातं. रनिंग अकाउंट बिल मुख्यतः खर्चाचा हिशोब आणि प्रोजेक्टची दरमहा प्रगती मोजण्यासाठी बनवलं जातं. हे बिल कंत्राटदार स्वतः तयार करतो. मेजरमेंट बुक. क्लायंट सुद्धा केलेल्या कामाचं मोजमाप किंवा मेजरमेंट ठेवत असतात. रनिंग अकाउंट बिलाशी हे मोजमाप पडताळून पाहिलं जातं. ही मोजमापं एका वहीत लिहिली जातात. त्याला मेजरमेंट बुक म्हणतात. मेजरमेंट बुकमध्ये लिहिलेल्या रकमेनुसार कंत्राटदाराला दर महिन्याला पैसे दिले जातात. बांधकाम व्यवसायात मासिक बिल महत्त्वाचं आहे. रमेशला त्याचं महत्त्व समजलं आहे, पण त्याचे आणखी काही प्रश्न आहेत. त्याविषयी आपण दुसऱ्या भागात जाणून घेऊ.